बाहेर जाऊन बघून घेतलं, दरवाजाला कडी लावून घेतली आणि आतमध्ये आला. दरवाजाला कडी लावून गेले आणि आतमध्ये आली. पाहून घेतलं कोण आहे कोण नाही. मस्त महाराज गरम गरम खिचडी ताटून टाकली, भज्या टाकल्या आणि महाराज खिचडीवरून तेल टाकायचं राहून गेलं म्हणून तो त्या शिक्याखाली झोपला होता. त्या शिक्याच्या वरती तेलची केटली होती. महाराज आता हिने तेलची केटली काढायची तर ही त्याच्या छातीवर उभी राहिली आणि तिथून केटली काढली आणि मग त्याच्यात टाकली. परत कोणी बोलू नये म्हणून खिचडीमध्ये तेल वगैरे टाकून वापस केटली त्याच्या छातीवर चढून तिथं ठेवून दिली. ठेवली आणि मग तिने खायला सुरुवात केली. गोबर गोबर खाऊन घेतलं. आता हा मेला आहे तर आपल्याला 4 दिवस राहायचंच आहे, पण खाऊन घेतलेलं बरं, आपल्याला 4 दिवस खायला भेटणार नाही. तिने खाऊन घेतलं महाराज आणि मग खाऊन घेतलं आणि मग तिने पोखाट केला. धनी तुम्ही मला सोडून कस काय गेले ना, मग तुम्ही का आले, मग तुम्ही खूप मला प्रेम द्यायचे ना, मग का गेले तुम्ही. तिने असं कोखाट करायला सुरुवात केली. लगेच गलीतले लोक आले. गलीतल्या लोकांनी पाहिलं काय झालं काय नाही. मग लगेच त्याला आंघोळीला बाहेर काढलं. मग ती निस्ता वरच्या वरती कोपाट करू लागली. धनी तुम्ही का गेले नाजी, तुम्ही मला सोडून का गेले नाजी. ती सारखा असा कोखाट करू लागली. मग त्याची आंघोळ वगैरे झाली, त्याला झोपवला. मग तो बी म्हणाला उनी उनी खिचडी मध्ये तेल लेवनाजी, उनी उनी खिचडी मध्ये तेल लेवनाजी, भज्या खावनाजी. ती म्हणाली बापरे हा तर मेला नाहीये, हा तर जिवंत आहे. असे लोक असतात महाराज. काही काही लोकांचे असे दात दुखतात म्हणून चटरून बटरून खाऊ वाटतं. बाहेरचा मोका करून घेतला का हा धनात चालूच देतात. विठ्ठल विठ्ठल